मंडळी, राज ठाकरे यांनी गंगेच्या प्रदूषणावरती भाष्य करत असताना बाळा नांदगावकर यांनी जे काही गंगाजल आणलं होतं ते पिण्यास त्यांनी नकार दिला आणि चल हाड अशा शब्दामध्ये त्यांनी त्याचा धिक्कार केला त्या पाण्याचा. आणि त्यावरून राजकारणामध्ये आता सगळ्या ह्या गोष्टी चर्चा होते. म्हणजे काय, राजकारण तापलेलं आहे. या बाबतीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलेलं आहे. त्यांनी सांगितले की अशा वातावरणामध्ये अशा धार्मिक सगळ्या भावना सर्व धर्मीयांच्या ताज्या असताना किंवा तेज असताना असं कोणतं बोलतंय त्यासाठी हिंमत लागते, त्याच्या हिमतीची दाद द्यावी लागेल अशा पद्धतीनं आव्हाड म्हणाले. तर नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली आणि म्हटलं की तुम्हाला सर्व गोष्टी हिंदू धर्माच्या विरोधामध्येच बोलण्यासाठी आठवतात का किंवा योग्य वाटतात का? रमजानच्या काळामध्ये किती घाण केली जाते त्यावरही भाष्य करा, अशा पद्धतीची टीका नितेश राणे यांनी केली. परंतु राज ठाकरे यांनी मांडलेला मुद्दा योग्य वाटतो का हे जर पाहायचं म्हटलं तर ते योग्य आहे असं मला वाटतं. कारण हिंदू धर्मांच्या आस्था, हिंदू धर्माबद्दल आस्था असणं हे हिंदू म्हणून आपलं कर्तव्य आहे, ती बाळगायला हरकत नाही. परंतु काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याही गोष्टी प्रकर्षानं मांडणं महत्त्वाचं आहे. सर्वच जर असं गप्प राहिले तर मग धर्मामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याला आळा कसा बसणार? शेवटी धर्म हा चांगल्या पद्धतीनं मानवी जीवन जगता यावं यासाठी, माणसाला जगण्यासाठी एक दिशा मिळावी यासाठी धर्म असतो. आणि गंगेसारखी पवित्र नदी जिचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे, म्हणजे महाकुंभच्या निमित्तानं महाकुंभाला गेल्याच्या नंतर बाळा नांदगावकर यांनी ते पाणी आणलं आणि राज ठाकरे यांना द्यायचा प्रयत्न केला आणि तितक्या लोकांनी या ठिकाणी आंघोळ केल्याच्या नंतर ते पाणी शुद्ध राहिलं नाही, ते घाण होणार आहे. ते प्यायचं कसं असा राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. आता याची दुसरी एक बाजू अशी आहे की शास्त्रज्ञांनी त्या पाण्याची तपासणी केली असता ते ॲक्वा जलसारखं शुद्ध पाणी आहे असं शास्त्रज्ञ काही लोक तपासणारे म्हणतात, अशी माहिती मागल्या काळामध्ये आपण मीडियामध्ये पाहिली. त्यामुळे गंगेबद्दलची एक वेगळी आस्था आहे. या बाबतीमध्ये मतमतांतर असू शकतात.